नमस्कार, मी गिरीश निकम. सत्यमेव जयते या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. सुरुवातीलाच एक विशेष वृत्तांत. सरकारला दिलेली मुदत संपण्यापूर्वीच मनोज जरांगेने अधिक आक्रमकपणे आता राज्याचा दौरा सुरू केलाय. तर या दौऱ्यापूर्वीच भुजबळ रॅली उधळून लावू शकतात असा आरोप जरांगेंनी केलाय. त्यावरून पुन्हा राजकारण पेटलंय. त्यावरचाच हा खास रिपोर्ट. जरांगेंच्या टार्गेटवर पुन्हा भुजबळ. रॅली उधळण्याचा भुजबळांचा डाव. जरांगेंच्या आरोपांनी राज्यात खळबळ. मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयरे GR साठी सरकारला दिलेली मुदत संपत आली आहे. त्यातच जरांगेंनी आक्रमकपणे वाटचाल करत राज्यभर शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. हिंगोलीतून या रॅलीची सुरुवात झाली. मात्र शांतता रॅलीतूनही जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधत आरोपांची राळ उडून दिली आहे. शांतता रॅलीत भुजबळांकडून दगाफटका केला जाऊ शकतो असा आरोप जरांगेंनी केलाय. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंचे भुजबळांवरील आरोप फेटाळून लावलेत. ह्यो मात्र छगन भुजबळ डावं घडून आणू शकतो. सरकारनं त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं. परत तो अंग झटकून टाकत असतो. मग हे नाहीत तो त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि राज्यात जातीवाद पसरत असेल तर फक्त छगन भुजबळ. आणि तो रॅलीत लोक पाठवू शकतो. जाणून बुजून छगन भुजबळ गालबोट लावू शकतो. कारण त्याला ते नाद आहे. त्यामुळे उगाच काहीतरी बेछूट आरोप करायचे आणि लक्ष वेधून घ्यायचं. अरे आपण मागणी काय करतो त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही. त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करा. अभ्यास असलेल्या लोकांचं शिष्टमंडळ बसवा. त्याच्यामधून वे आउट कसा करता येईल ते बघा. उगाच भुजबळांनी हे करतात आणि ते करतात आणि ते करतात. 13 जुलैपर्यंत सगळे सोयरे GR काढून त्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन सरकारनं मनोज जरांगे पाटलांना दिलंय. ही मुदत आता संपत आली आहे. त्यापूर्वी शांतता जनजागृती रॅली काढत जरांगेंनी पुन्हा एकदा वातावरण निर्मिती सुरू केली आहे. त्याचा केंद्रबिंदू मराठवाडा आहे. 6 जुलैला हिंगोली, 7 जुलैला परभणी, 8 जुलैला नांदेड, तर 9 जुलैला ही शांतता रॅली लातूरमध्ये असेल. 10 जुलैला धाराशिव, 11 जुलैला बीड, 12 जुलैला जालना, तर 13 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगेंची शांतता रॅली पोहोचेल. राज्यात आरक्षणावरून वातावरण तापलंय. त्यातच ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. हे सगळं सुरू असतानाच जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांविरोधात आगपाखड केली आहे. हे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असलं तरी यातून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. रिपोर्ट साम TV.